अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तावर स्वामी कृपा कायम असावं ही स्वामी चरणी प्रार्थना. आपल्या स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक शक्तीत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचं मार्गदर्शन. शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करायचा आहे आणि बघायचं आहे स्वामी आज तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे. 5 मिनिटे ध्यान देऊन ऐक, सर्व दुःख नाहीसे होतील. हे ऐकल्यावर तुझं रडकं जीवन बदलून आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या प्रकारचे दुःख निश्चितच असतं. कोणी आजारी आहे, कोणी गरीब आहे, अशा खूप गोष्टी आहेत ज्या दुःखाचं कारण असतात. तुम्ही कोणत्या अशा व्यक्तीला ओळखता का की ज्याच्या आयुष्यात दुःखच नाही किंवा त्याला सर्व काही मिळालं आहे, पण आपण नेहमी आपल्याकडे जे नाही ते बघण्यास जीवन घालवतो आणि आयुष्यभर दुःखी राहतो. तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आहे ते तुमच्या कर्माचा भाग आहे, पण म्हणून तुम्ही नेहमी रडत राहणार का? लक्षात ठेवा, जो व्यक्ती संकटांना घाबरत नाही त्याच्या आयुष्यात संकट जास्त काळ टिकत नाही. आज दिवस कितीही वाईट असला तरी नीती चांगली आहे. सगळ्या गोष्टी साहसी वृत्तीने सामोरे जात आहेत. प्रामाणिकपणे कर्म करत आहेस तर घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. होय, तुमच्या मनात जे चालले ते प्रत्यक्षात नक्की येणार आहे. चुकलेल्यांना मार्ग दाखवा, भुकेल्यांना खाऊ घाला, तुमचं कल्याण होईल. तुमच्या इच्छापेक्षा सुंदर माझं नियोजन आहे. आयुष्यात सगळी दारे तुझ्यासाठी बंद झाली तरी माझं दार तुझ्यासाठी नेहमी उघडं असेल. फक्त मनापासून नामस्मरण कर आणि मी आलोच. जगाच्या स्पर्धेत नीट जिंकायचं असतं आणि हारलो तर सावरायचं असतं. इतक्यात हिंमत हारायची नसते. आयुष्यात आणखीन खूप आनंद बाकी आहे. थोडं थांब आणि विश्वास ठेव, मला ते सगळं मिळेल. त्यासाठी तुम्ही मेहनत केली आहे. योग्य वेळाने की पटापट कमी मार्गी लागतील. एकदा का योग्य वेळ आली की तुझी कामे पटापट होतील. ती वेळ मात्र यावे लागते. त्याच्या अगोदर तू कितीही प्रयत्न केले तरी ती योग्य वेळ नसते म्हणून काम होत नाहीत. तुझा माझ्यावर विश्वास खरा की स्वार्थी हे मी पाहत आहे. त्यामध्ये तू पास हो नापास होऊ नकोस. सगळे साथ सोडतील पण एकदा स्वामीच्या चरणावर डोकं ठेवून तर बघ. जे संकट प्रॉब्लेम असेल त्या दिवशी संपायला सुरुवात होईल. ठरवले आणि लगेच झाले असं कधी होत नाही. थोडं संयम ठेव. कष्टाने हाल होतील पण स्वामी तुला हरू कधीच देणार नाहीत. आपण चूक काय करतो की आपल्या आयुष्यात दुसऱ्याबरोबर तुलना करतो आणि त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो. तसं नका करू. त्यामुळे तुम्ही राहत नाही तरी तिथूनच प्रॉब्लेम सुरू होतात. ही गोष्ट टाळा. बरेच प्रॉब्लेम कमी होतील. प्रॉब्लेम खूप आहेत पण तुला माहीत आहे तू या सगळ्यातून बाहेर पडशील. फक्त स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव. वेळ कोणतीही येऊ मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. विचार करणं थांबव आणि हे ऐक, तुझ्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील. स्वतःला कमी लेखू नकोस. तुझे यश तुझ्या नशिबात अगोदरच लिहिलं आहे. आता सध्या कितीही वाईट काळ सुरू असेल, कितीही वाईट परिस्थिती असेल तरीही तुझ्या मनोकामना नक्की पूर्ण होणार. मनात शंका आणू नकोस. मनातील शंका लवकरच दूर होतील. हेही दिवस निघून जातील. तुझ्या मनाला शांती मिळेल. कोण म्हणतं तुझं चांगलं होणार नाही? आजपासूनच तुझी वेळ बदलायला सुरुवात होईल. जे आहे त्यामध्ये समाधानी राहा. तुला कधीच काही पण कमी पडणार नाही. मनातील कुविचारांना आजच काढून टाका. तुझ्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता तू जे सुखाचे दिवस येणार चिंता करू नकोस. आता सगळं काही उत्तम होणार. तू जे विचार करत आहे तेच होणार. आता येणारा प्रत्येक दिवस हा सुखाचाच असणार.
अडचणीत असतील तर चिंता करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात लवकरच चमत्कार होणार. मन एकटा असेल, दुःखी असेल, उदास होऊ नको. संकटमुक्त होणार आहेस हे मात्र विसरू नको. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. स्वामी सेवेत आला की आपल्याला काहीच ठरवावे लागत नाही. जे आपल्यासाठी चांगलं असेल ते स्वामी आपल्या आयुष्यात घेऊन येतात. आयुष्यात खूप कठीण प्रसंग येतील, खूप परीक्षा द्याव्या लागतील. तू त्यासाठी तयार राहा. प्रयत्न करणं सोडू नकोस. तुला पास करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतलं आहे. लक्षात घ्या, दुःखात देवाला आठवण्याचा अधिकारसुद्धा त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्याचे आभार मानलेले असतात. तुम्ही कधी बसमध्ये शेवटच्या सीटवर बसून प्रवास केला आहे का? नसेल तर करा. मागच्या सीटवर नक्कीच धक्के जास्त बसतात व चालक तर सर्वांसाठी सारखाच असतो. मग असं का? गतीसुद्धा सारखीच. मग असं का? लक्षात घ्या, आपण ज्या बसमध्ये बसून प्रवास करतो त्या बस चालकापासून तुम्ही जितके दूर तितके जास्त धक्के आपल्या जीवनातसुद्धा लागू होतो. बघा, जीवन प्रवासात विश्वाचे चालक जो परमात्मा आहे त्याच्यापासून आपण जितके दूर तितके प्रवासात धक्के जास्त खावे लागतात. म्हणून आपण आपल्या या धाकधुकीच्या जीवनात थोडा वेळ आपल्या गुरुजवळ, देवाजवळ बसा आणि आपल्या मनातील गोष्टी त्यांना मनापासून सांगा. अगदी कळवळून सांगा आणि मग चमत्कार बघा. अरे, ही सृष्टी निर्माण करायला देव म्हणतात आणि तुझी संकट हरणाऱ्याला ब्रह्मनायक म्हणतात. हे कधी विसरू नकोस. जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटा शोधता येत नाही. आयुष्यात फक्त सुखच हवा आहे असा हट्टास करू नका, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेलं असतं. माणसाने कल्पनेच्या साम्राज्यात राहण्याची चूकच आहे. त्यातूनच हे जग नकोसं वाटायला लागतो. माणसाने वास्तवाची जाणीव कधीच विसरता कामा नये. कल्पनेच्या साम्राज्यावर आणि माणसं स्वतःही दुःखी राहतात आणि इतरांनाही दुःखी करतात. तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी तुला केव्हाच दिले. एक वेळ मला नाकार, उत्तराला मात्र नाकारू नकोस. लवकरच ती वेळ जेव्हा सर्व गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होतील. जीवनात व्यर्थ चिंता सोडून स्वामी सेवेत मन रमव. कधीही कोणाचं अनिष्ट चिंतन करू नकोस. मनामध्ये सदैव स्वामी नाव ठेव, त्यातच कल्याण आहे. तुमचा तापट स्वभावावर नियंत्रण ठेवा, म्हणजे कर्तृत्वाला वाव मिळेल. जुन्या गोष्टी मनात ठेवू नका. चिंता सोडा, चिंतन करा. वेळेचं बंधन पाळा. मनातील दुर्बलता सोडून नियमाचे उल्लंघन करू नका. आणि सध्या परिस्थिती अशी आहे की आपला काळ वेळ कधी संपेल हे सांगताच येणार नाही. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण कोणता दिवस शेवटचा असेल हे आता सांगताच येणार नाही. आपण जे काही भक्ती करतो, स्वामीच्या दरबाराची सेवा करतो, ती सर्व स्वामीची इच्छा असेल तर होते. स्वामीच्या इच्छेशिवाय या मंदिरात देखील आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामीच्या इच्छेत इच्छा मिसळून राहावा. प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याचे. जर योग्य नियोजन असेल तर यश नक्की मिळेल. एकदा का महाराजांनी तुमच्या बरोबर घेतलं की एक प्रचंड शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते आणि स्वामी शक्तीसमोर तुमच्या विरोधात केलेली प्रत्येक योजना आणि नतमस्तक होते. अडचणी येतात किंवा अडचणीतून बाहेर पडतात येत नाही म्हणून गुरु बदलू नका, तर गुरुने सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करा. बाळा, संसारात अपेक्षा, इच्छा, स्वप्न ही आलीच, पण एखाद्या गोष्टीवर अडून राहणं हे खूपच चुकीचं असतं. कारण आपल्या पुढच्या सुखाला आपण
मुकत असतो. जे समोर आहे त्याचा आनंद घ्यावा. बाकी तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण करायला मी येथे बसलोच आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.